नमस्कार. गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 3 वर्षापासून सतत लढा देणारे मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून दौरा सुरू झाल्यापासून आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी त्यांचं प्रचंड असं स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला तशा अर्थानं प्रचंड असा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी सातारा गॅजेट हे महत्त्वाचं आहे आणि सातारा गॅजेटची अंमलबजावणी अजून सरकारनं त्याचा अध्यादेश काढल्या रखडून राहिलेली आहे असं अनेक मराठ्यांचं म्हणणं आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूर देवीचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळपासून सोलापूर जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केली होती. सोलापूरच्या छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या दोन्ही चौकात मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते आणि तेवढ्याच उत्साहात या समाज बांधवांनी त्यांचं स्वागत पण केलं होतं. सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी जमलेल्या समाज बांधवांना मार्गदर्शन पण केलं. त्यानंतर मग वैरागला त्यांचा कार्यक्रम झाला आणि सासुऱ्यापासून ते वैरागपर्यंत मोटार बाईक रॅली पण निघाली होती. त्यानंतर ते मोहोळून सांगोला आणि पुढं कवठे मंकाळ वगैरे करत त्यांचा दौरा सुरू होता. या दौऱ्यात सांगोल्यातील एका व्यापारी बांधवानं जी 1,90,00,000ला 4 चाकी गाडी घेतली आहे आणि ती गाडी घेऊन त्यानं 15 दिवस झालेले आहेत आणि त्याची इच्छा होती की या गाडीतून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करावा. त्या बांधवाच्या इच्छेखातर मनोज जरांगे पाटील हे त्या महागड्या अशा 1,90,00,000च्या गाडीत फिरत आहेत. या सांगोला तालुक्यातील मराठा समाजातील या व्यापाऱ्यानं 1.5 कोटी रुपये कर्ज काढून ही गाडी घेतलेली आहे आणि स्वतःजवळचे 40 लाख भरलेले आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील एवढ्या महागड्या अशा 4 चाकीत कसे फिरतात, त्यांना ही गाडी कोणी दिली, अशा माध्यमावर आणि समाज माध्यमात पण प्रतिक्रिया गेली 2 दिवस उमटत आहेत. आज त्या समाज बांधवांना थेट माध्यमांसमोर येऊन गाडी माझी आहे, मी काय करतो वगैरे सगळी माहिती देऊन गाडीबद्दलचं लोकांच्या मनात शंका कुशंका आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा सांगोला तालुक्यातील व्यापारी बंधू सोन्याचा व्यापार करतो. त्याचबरोबर ऊस कारखान्याला मजुराच्या टोळ्या आणि वाहनं पुरवण्याचं पण काम तो करत असतो आणि त्यातून जी काही कमाई होते त्या कमाईच्या जीवावर ही गाडी त्यानं कर्जावर घेतलेली आहे. असो, आज पाटण येथे पण मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं होतं. आता आणखी 1-2 दिवस त्यांचा हा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू राहील. तोपर्यंत सांगोला तालुक्यातील त्या व्यापाऱ्याची गाडी मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी प्रवासात वापरली जाईल आणि त्या व्यापाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे यावेळेस मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटीत परत येतील
आंतरवली सराटीत जाऊन मी गाडी माझी परत आणीन असं माध्यमावर आज सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील या दौऱ्यात आपल्या 29 ऑगस्टला सुरू व्हायच्या आंदोलनाबाबत समाज बांधवांशी चर्चा करतात. प्रसंगी आपण आपली मागण्या आणि आपल्या समाज बांधवांकडं सरकारनं लक्ष दिलं नाही तर मुंबईला पण धडक मोडू असंही त्यांनी जागोजागी झालेल्या त्यांच्या सभामधून स्पष्ट केलेलं आहे. MD ड्रग्स प्रकरण हे तर कसं तुळजापूर आणि त्याही अगोदर परांड्यातील छाप्यातून जिल्ह्यात समोर आलेलं आहे. आता या MD ड्रग्जनं पार कळंबपर्यंत हातपाय पसरलेले असून कळंबमध्ये MD ड्रग्ज परवा जप्त केलं. 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती आणि 3ऱ्या आरोपीला गेल्या 2 दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केलेली आहे. या कळंबमध्ये MD ड्रग्जच्या विक्री पुरवठ्याचे धागेदोरे पार परभणी, बीड, पुणेपर्यंत पोचलेले आहेत असं आता तपासातून पुढे येत आहे. MD ड्रग्जच्या ह्याच्यात कळंबच्या नगरपालिकेच्या नगरसेवकाचा पण समावेश असल्याचे सांगितलं जातं. त्या नगरसेवकाला परभणीच्या पोलिसांनी तिथल्या MD ड्रग्ज प्रकरणातच अटक केलेली आहे हे विशेष. त्यामुळं आता हे कळंबचं MD ड्रग्ज प्रकरण कुठपर्यंत पुढं जातं, कुठपर्यंत त्याचा तपास केला जातो आणि ह्या MD ड्रग्ज तस्करीत कोणाकोणाचे हात आहेत हे पुढे येतं. हे आता काही दिवसात पुढं जर पोलिसांनी तपास योग्य रीतीनं केला तर येईल असं दिसतंय. नमस्कार मित्रांनो, तुळजापुरात 8 ते 9 कोटी रुपये खर्चून नवीन बसस्थानक उभा केलं आहे. ती बघा त्याची अवस्था. बघा पाणी कसं गळत आहे. 8 कोटी रुपये खर्चून कोण माझ्या काढू दे की. आज 5:15 ते साधारण 5:45च्या 5:45च्या अगोदरच धाराशिव शहर आणि परिसरात मोठा पाऊस पडला. या पावसामुळं साहजिकच शेतकरी जरा आनंदित झालेला दिसून येईल, कारण त्यांच्या पिकाला हा सलाईन डोसच असेल. थोडा जरी पाऊस आला तर नव्यानं बांधलेली राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानकं कशी आहेत हे तुळजापूरच्या नवीन बांधकाम झालेल्या बसस्थानकाच्या ह्याच्यावरून स्पष्टच होतं. या बसस्थानकात जागोजागी पाण्याची गळती होत आहे आणि त्या संदर्भात तुळजापूरच्या आमच्या एका सहकार्यानं जो व्हिडिओ पाठवला आहे तो आपण व्हिडिओ यासोबत जोडलेला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे आहेत आणि हेच प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत. मग पालकमंत्र्यांचं ते ज्या महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्या महामंडळानं केलेल्या कामावर त्यांचं लक्ष होतं की नाही हाच आता प्रश्न STनं प्रवास करणाऱ्या आणि STपर्यंत वाट पाहत बसस्थानकात थांबणारे प्रवासी विचारत आहेत. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा
लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.